तर तुम्ही बघू शकता किती छान चकली झाली आहे, किती छान रंग आलाय तिला आणि किती छान अशी काटेरी झाली आहे. अगदी हातात घेतली आणि दाबली की लगेचच अगदी कुसकुशीत अशी कुस्करली जाते, इतकी छान झाली आहे. तर ही चकली बनवण्यासाठी मी भाजणी कशी बनवली किंवा याची पद्धत काय आहे, कोणत्या पद्धतीने मी त्याचं पीठ भिजवलं, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण कुरकुरीत चकली बनवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची कुरकुरीत अशी चकली. चला तर मग सगळ्यांनाच आवडणाऱ्या कुरकुरीत चकलीची भाजणी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत. तर इथे मी आता वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारची वाटी सगळ्यांच्याच घरामध्ये असते. तर ह्या वाटीचं आपण सगळं प्रमाण घेऊया. तर ह्या वाटीचं आपल्याला 4 वाट्या तांदूळ घ्यायचा आहे. याचं वजनी प्रमाण पण मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, इथे मी या वाटीच्या प्रमाणात 4 वाट्या तांदूळ घेतले. आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. हे तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण लगेचच फॅन खाली सुकवून घेणार आहोत. एका कपड्यावर छान पसरवून घ्यायचे आणि ते छान सुकवून घ्यायचे. आता आपण जे तांदूळ स्वच्छ धुतले होते त्याचं पाणी सगळं छान निथरून गेलंय आणि आता आपण ते असं कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ छान सुकवून घेऊया. हे फॅन खाली सुकवले तरीही चालतात आणि छान सुकल्यानंतर मग आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत. आता आपण जे 4 वाट्या तांदूळ घेतले होते त्याचं वजनी प्रमाण 600 ग्रॅम भरलंय, म्हणजे अर्धा किलो आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त. तर त्या 4 वाट्या तांदळांसाठी आता आपण इथे 2 वाटी चणा डाळ घेतोय. आता हे सगळं प्रमाण मी तुम्हाला लिहून देते व्हिडिओमध्ये, म्हणजे ती स्लाईड आल्यानंतर हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. 2 वाट्या चणा डाळ घेतल्यानंतर 1 वाटी आपण उडीद डाळ घेतोय, साल काढलेली उडीद डाळ घेतो आणि अर्धी वाटी आपण मूग डाळ घेतोय. आता इथे बघू शकता तुम्ही, आपला पोहे खाण्याचा चमचा आहे त्याचं प्रमाण घेऊन मी 1-2 चमचे धने घालतेय आणि 2 चमचे जिरे आणि 2 चमचे ओवा असा घेतला. आपण त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय आणि पुन्हा अर्धी वाटी डाळ्या घेतोय. आपण डाळ्या किंवा ज्याला डाळवं असं म्हणतात, तर डाळ्या घेतल्यात आपण. आणि आपण एक अशी छोटीशी वाटी पोहे घेतोय आणि एक छोटीशी वाटी गहू घेतोय. तर अशा प्रकारे आपण भाजणीचं प्रमाण समजून घेतलंय. तरी पण मी एकदा सांगून देते की आपण 4 वाट्या तांदूळ घेतलाय, त्यासाठी 2 वाटी चणा डाळ घेतलाय, 1 वाटी सफेद उडीद डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय, अर्धी वाटी भाजक्या डाळ्या घेतल्या आहेत, एक छोटी वाटी गहू घेतले, एक छोटी वाटी पोहे घेतलेत, 2-2 चमचे जिरा आणि ओवा घेतलाय आणि 2 चमचे धणे घेतलेत. तर आता आपल्याला भाजणी कशी करायची ते आपण बघूया. आता मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणानुसार आपल्याला सगळ्या डाळी ह्या वेगवेगळ्या भाजून घ्यायच्या आहेत. आता प्रत्येक डाळीला वेगवेगळा थोडासा वेळ लागू शकतो. तर आपण सर्वप्रथम चणा डाळ भाजून घेऊ. गॅस मध्यम बारीकच ठेवायचा आहे, म्हणजे डाळ छान भाजली जाईल. तर आता इथे आपण बघू शकतो चण्याची डाळ छान व्यवस्थित भाजली गेली आहे. आपण ती काढून घेऊ. आता आपण उडीद डाळ भाजून घेऊ. डाळी व्यवस्थित भाजल्या गेल्या की चकलीची भाजणी अगदी छान होते.
आता मी हे जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणानुसार तुम्ही नक्की अशा प्रकारे चकली करून बघा. इतकी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. अगदी जरी पावसाचं वातावरण असेल, आपल्याला वाटेल की मऊ होतील, अजिबातच नाही. अगदी छान कुरकुरीत आणि खूप क्रिस्पी होतात. म्हणजे माझ्या सासूबाईंची अगदी 40 वर्षांपूर्वीची ही रेसिपी आहे, जी कधीही बिघडली नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले. तर आता इथे तुम्ही बघू शकता डाळ अशी ब्राऊन कलरची झाली आहे, म्हणजे आता व्यवस्थित भाजली गेली आहे. तर ही पण आपण काढून घेऊ आणि आपण आता मुगाची डाळ भाजून घेऊया. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपण मुगाची डाळही छान भाजून घेतली आहे आणि प्रत्येक डाळीचा असा कलर चेंज होतोय, म्हणजे थोडासा ब्राऊन कलर झाला की डाळ व्यवस्थित भाजली गेली असं समजायचं आणि लगेचच आपण काढून घ्यायचं. आता आपण साबुदाणा भाजून घेतोय. हाही छान मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. चकलीची भाजणी भाजताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. अगदी निवांत व्यवस्थित वेळ काढून मग चकलीची भाजणी बनवून ठेवा. आणि इथे आता तुम्ही बघू शकता आपला साबुदाणाही व्यवस्थित छान फुलून आला आहे. अगदी पांढरा शुभ्र दिसतोय. जशा आपल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या लाया फुटतात तसा तडतड आवाज येतो आणि छान फुलून जातात. तर तेव्हा समजून जायचं की आपला साबुदाणा व्यवस्थित भाजला गेला आहे. आता आपण शेवटी गहू भाजून घेतोय. आता गहूही छान मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता गहूही छान भाजला गेला की तोही असा फुटतो. फक्त मंद गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. त्याचा कलरही ब्राऊन होतोय. अशा प्रकारे आपला गहूही भाजून झाला. आणि आता आपण थोडेसे धणे आणि ओवा आणि जिरा हे छान थोडंसं चटका देऊन घेतोय फक्त याला. खूप जास्त भाजायचे नाही इथे. लगेचच गॅस बंद केला तरीही चालेल. आता इथे आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. तांदूळ आपण स्वच्छ धुवून आणि फॅनखाली सुकवून त्यानंतर आपण भाजून घेतोय. आणि इथे बघू शकता तुम्ही आपण तांदूळ पण छान भाजून घेतलाय. अगदी फुलून असा छान पांढरा शुभ्र दिसतो, म्हणजे तो भाजला गेला असं आपल्याला कळतो. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण भाजणी व्यवस्थित भाजून घेतली आहे. पोहे आणि डाळ्या आपण भाजणार नाही आहोत, कारण त्या भाजण्याच्या प्रोसेसमधनंच आलेल्या असतात, त्यामुळे त्यांना काय भाजण्याची गरज नाही आहे. तर हे तांदूळ हे आपण काढून घेऊ. आणि अशा प्रकारे आपण सगळी भाजणी छान भाजून घेतली आहे. आणि त्यामध्ये 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळ्यात घालून घेतल्या आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे. आणि हे आता आपल्याला गिरणीमध्ये जाऊन याचं छान पीठ बनवून आणायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण छान भाजणी दळून आणली आहे आणि त्याचं पीठ तयार झालं आहे. तर आता आपल्याला चकलीसाठी पीठ भिजवायचं आहे. तर त्यासाठी मी इथे ह्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे. ह्या वाट्या 2 वाट्या भरून हे पीठ मी इथे घेतलं आहे. तर ह्या पिठासाठी आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. आता तेलाचं मोहन घालताना काय होतं, तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या चकल्या ज्या आहेत ते जास्तच कुरकुरीत होतात किंवा खुसखुशीत होतात, म्हणजे लगेचच कुस्करल्या जातात. आणि खूपच प्रमाण कमी झालं तेलाचं तर चकली खूप कडक होऊ शकते. तर त्यासाठी आपण ज्या वाटीच्या प्रमाणात सगळ्या डाळी घेतल्या होत्या त्या वाटीचंच अर्धी वाटी प्रमाण घेतलं आहे तेलाचं. आता हे तेल छान गरम करून घेणार आहे आपण आणि त्यानंतर आपण पीठ भिजवणार आहे. तर पीठ कसं भिजवायचं तेही मी तुम्हाला सांगते. आता आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी इथे 1 चमचा ओवा घेतला आहे आणि तो ओवा मी आता ठेचून घेते. तर आता इथे आपण छान ओवा असा ओबडधोबड ठेचून घेतला आहे. त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे. आता हे सगळं कशासाठी केलं, तर आपण जी भाजणी बनवली होती त्या भाजणीमध्ये जिरा आणि ओवा थोडंसं गरम करून आपण घातलेलंच होतं. पण बऱ्याचदा काय होतं की आपण ओवा अख्खा यामध्ये टाकला ना
तर आपण जेव्हा चकली करतो तेव्हा त्या चकलीच्या साच्यामध्ये ते अडकतं, त्यामुळे व्यवस्थित चकली होत नाही, चकली अशी मध्ये मध्ये तुटते. त्यामुळे आपण हे अशा प्रकारे ओवा ठेचून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. नंतर हे गाळणीच्या साह्याने गाळून मग आपण पीठ भिजवताना त्यामध्ये छान वापरायचं आहे. तर आता आपण चकलीसाठीचं पीठ भिजवायला घेऊया. तर त्यामध्ये मी आता जे तेल गरम केलं होतं ते गरम केलेलं तेल घालून घेते. आणि हे तेल घालून घेतल्यानंतर ना त्याला छान एकजीव करून घ्यायचं. आता तेल थोडंसं गरम आहे म्हणून मी चमच्याने वर खाली करून घेते पीठ. आणि ते थोडंसं थंड झालं की मग आपल्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा तेल छान मिक्स झालं की मग आपण बाकीचे मसाले घालूया. तर आता तेल घातल्यानंतर असं हाताने छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं तेल व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे. आणि तेल छान एकजीव झालं या पिठामध्ये की अगदी छान म्हणजे असा गोळा तयार होतो. इतकं आपल्याला याचा अंदाज येतो की आपलं तेल जे आपण घातलं होतं ते पिठामध्ये छान मिक्स झालंय. तर आता तेल घालून झालंय, त्यामध्ये आपण अर्धी वाटी तीळ घालतोय. चवीप्रमाणे लाल तिखट घालतोय. आणि चवीप्रमाणे मीठ. तर इथे मी आता 2 चमचे लाल तिखट घातलंय आणि 2 चमचे मीठ घालून घेतलंय. हे छान एकजीव करून घ्यायचं. तर आता आपण सगळं हे एकजीव करून घेतलंय. तर आता आपण पीठ भिजवून घेऊया. पण त्याआधी आपण जे ओव्याचं पाणी बनवून घेतलं होतं ते गाळणीने गाळून घेऊया. हे बिलकुल ऑप्शनल आहे. मी फक्त अगदी ओव्याचा थोडासा फ्लेवर यावा म्हणून मी हे सगळं केलं. तर ऑप्शनल आहे, तुम्ही आवश्यकता असेल तर करा, कारण भाजणीमध्ये आपण ओवा घातलेलाच आहे, फारसा काय फरक पडणार नाही आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे ज्या 2 वाट्यांचं प्रमाण घेऊन आपण पीठ घेतलं होतं तर त्या 2 वाट्यांच्या प्रमाणामध्ये त्याचं अर्ध पाणी याला बसू शकतं, इतकं त्याचं प्रमाण आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने करून बघा. आणि थोडंफार पाणी जास्त लागलं तर ते ॲड करत चाला, पण एकदम पाणी घालू नका. तर आता तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित मी पीठ भिजवून घेतलंय. फक्त लागेल तसंच पाणी हळूहळू घ्यायचं, एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि जे आपण पाणी वापरणार आहे ते गरम करून कोमट करून आणि त्यानंतरच पीठ भिजवायचं आहे. खूप गरम पण पाणी घेऊ नये आणि खूप थंड पण घेऊ नका. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण छान असं व्यवस्थित पीठ भिजवून घेतलंय सगळं. तर हे पीठ भिजवून झाल्यानंतर याला आपण 10 मिनिटं छान भिजू देऊ आणि भिजल्यानंतर आपण चकल्या करायला घेऊ. आता ज्यावेळी चकल्या करायच्या आहे तेव्हा थोडा थोडा गोळा काढून त्याला आपण हाताला पाणी लावून आणि त्यानंतर पण साच्यामध्ये टाकू शकतो जर तुम्हाला खूप कडक वाटत असेल पीठ तर. पण चकल्यांचं पीठ फार मऊ बनवायचं नाही आहे, थोडंसं कडकच ठेवायचं आहे. हे तुम्ही बघू शकता. आता 10 मिनिटं झाले आहेत, आपण प्लेट ठेवली होती तर पीठ छान भिजलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता चकली करायला पीठ आपलं रेडी आहे. तर चकली करताना याला थोडासा पाण्याचा हात लावून आणि मग गोळ्या साच्यात घालून लगेचच चकली बनवून घ्यायची. तर आता आपण चकलीसाठी तेल पण तापायला ठेवूया. तर आता आपण चकली बनवून घेऊया. त्यासाठी आपण हा साचा घेतोय आणि साच्याला तेल लावून घेतोय. आता
आता जी चकलीची स्लाईस आहे ती व्यवस्थित बघून मग लावून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण गोळा घालणार आहोत. तर अशा प्रकारे आपण साच्यामध्ये पीठ घालून घेतलंय आणि आता आपण चकली बनवून घेऊया. आपण साच्यातून चकली बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जितकी मोठी हवी असेल त्या साईजमध्ये चकली बनवून घ्यायची. तर आता इथं आपलं तेल छान कडकडीत तापलंय आणि गॅस मी मध्यम केलाय आणि लगेचच आपण आता चकल्या टाकून घेऊ. आता अशा प्रकारे पेपरचे कट करून त्यावर चकल्या केल्या आणि टाकल्या की अगदी सोप्या जातात करायला. म्हणजे चटका बसायचं, तेल उडण्याचीही भीती नसते आणि चकल्याही छान तळल्या जातात. आणि चकल्या टाकल्यानंतर त्यांना वारंवार फिरवायचं नाही आहे. आता आपण फक्त उलटसुलट करून घेऊया एकदा. तर आता इथे बघू शकता सगळे बबल्स पण कमी झालेत आता यायचे आणि छान चकल्यांना सोनेरी रंग पण आलाय. म्हणजे आपली चकली व्यवस्थित तळली गेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि मग अशा पद्धतीने आपण काढून घेऊ.